आजच्या महागाईच्या काळात गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी यासाठी गेल्या 5 वर्षांपासून धायरी सिंहगड रोड परिसरातील कुटुंबियांसाठी संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने शिवसेना युवा सेना पुणे शहराचे प्रमुख निलेश गिरमे यांच्या वतीने तब्बल 75,000 किलो साखरेचे वाटप करण्यात आले असून प्रत्येक कुटुंबाला 5 किलो साखर, मोती साबण, सुगंधी उठणे, गोड तेल, दिवा आणि सोलापुरी चादर आदी गरजू वस्तू केवळ 100 रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या। या उपक्रमामध्ये प्रभाग क्रमांक 33 व 34 मधील हजारो नागरिकांनी सहभाग घेऊन समाधान व्यक्त केले। पुणे शहरातील शिवसेनेचे अनेक पदाधिकारी या उपक्रमाला भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले आणि निलेश गिरमे यांना शुभेच्छा दिल्या। दरवर्षीप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी गोड करण्यासाठी आपण शिवसेना संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी आपण 20 रुपये प्रति किलो दराने 5 किलो साखर प्रत्येक कुटुंबाला व इतर उठणं असेल, पंथी असेल, साबण असेल, सोलापुरी चादर असेल, तेल असेल, आत्ताच्या महागाईच्या काळामध्ये सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी गोड व्हावी राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण 80% समाजकारण 20% राजकारणाच्या भूमिकेतून आपण दरवर्षीप्रमाणे हा उपक्रम आयोजित करत असतो। यंदाचं या उपक्रमाचं 5वं वर्ष आहे। सकाळी 6 वाजल्यापासून या ठिकाणी माझ्या माता भगिनी या ठिकाणी थांबलेल्या आहेत आणि किमान जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत आपण पोहोचण्याचा माझा संकल्प आहे। सर्व नागरिकांना, सर्व माझ्या माता भगिनींना, खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या सर्व माता भगिनींना या ठिकाणी मी दिवाळीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। या राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आम्हा कार्यकर्त्यांना जो मूलमंत्र घालून दिलेला आहे की शिवसेना प्रमुखांची जी शिकवण होती की 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा मूलमंत्र जपण्याचं काम आपल्या पुणे शहराचे युवा सेनेचे शहर प्रमुख निलेशजी गिरमे आणि त्यांच्या मातोश्री राधिकाताई गिरमे संकल्प प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आज सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्याचा उपक्रम आज मला वाटतं हे 5वं वर्ष आहे की ते सातत्याने करत आहेत। अल्प अशा 100 रुपयामध्ये 5 किलो साखर, 1 किलो तेल, 1 सोलापुरी चादर, सुगंधी उठणं, मोती साबण आणि 2 पंथ्या अशा प्रकारे प्रत्येकाची दिवाळी गोड करण्याचं काम निलेशजी आणि त्यांच्या मातोश्री करत आहेत। यांना आदरणीय शिंदे साहेबांच्या वतीने, पुणे शहराच्या शिवसेनेच्या वतीने मी मनापासून शुभेच्छा देतो आणि जे लोक या ठिकाणी या दिवाळीच्या निमित्ताने भेट देत आहेत त्या सर्वांनाही शुभेच्छा देतो आणि हा उपक्रम त्यांनी अविरत चालू ठेवावा। फक्त एवढाच उपक्रम त्यांनी केलेला नाही, या ठिकाणी आपण पूर परिस्थितीच्या काळातलं पाहिलं असेल, किट वाटप असेल किंवा सामान्य लोकांना असणारे कपडे असतील, निवाऱ्याची व्यवस्था असेल, हे करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। त्याचप्रमाणे कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा घरपोच भाजी देण्याचं काम असेल, शिधा देण्याचं काम असेल, त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। अनेक उपाशी असणाऱ्या लोकांना त्या वेळेला डबा देण्याचं काम सुद्धा त्यांनी केलेलं आहे। सामाजिक काम करत असताना समाज उपयोगी कामं, या ठिकाणी विकासाची कामं निलेशजी आणि त्यांच्या मातोश्रीच्या माध्यमातून या ठिकाणी होताना आपण पाहतोय। त्यांच्या या उपक्रमास मी मनापासून शुभेच्छा देतो आणि या सर्व उपक्रमामध्ये माझ्या सारख्या कार्यकर्त्याला वेळोवेळी बोलून ठिकाणी तंतोतंत पाळणारा कार्यकर्ता म्हणून आज निलेशजींकडे आम्ही पाहत असतो। भविष्यामध्ये त्यांच्या राजकीय कारकिर्दीत सुद्धा मनापासून शुभेच्छा देतो आणि या उपक्रमाबद्दल त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून कौतुक करतो।